नमस्कार सर्व आपल्या मैत्रिणींना खूप खूप गौरी गणपतीच्या शुभेच्छा. पहा, इथं मी गौराईचे मुखवटे आपले काढून ठेवलेले आहेत आणि आपली तयारी अशी आपण केलेली आहे. रांगोळी वगैरे, रांगोळीचे छापे, असे लक्ष्मीचे पाऊल आपल्याला तुळशीपासून जिथं आपल्याला गौराई आणायच्या आहे तिथपर्यंत करायचे असते. गौराईचे पहा, मी इथं अशा आपल्याला हे राशी वगैरे ठेवायचे असतात. ग्लासामध्ये प्रत्येक धान्य ठेवायचं असतं. गौरी आणायच्या वेळेस हा आपल्याला वाजत गाजत गौरी आणायच्या असतात आणि हे राशी जे आहेत ते माप आपल्याला पाडत पाडत आतमध्ये यायचं असतं. मी गौरीसाठी ह्या साड्या आणलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. 900 रुपयाला एक साडी ही मी आणलेली आहे. पैठण्या मला स्वस्त लागल्या का महाग लागल्या, साड्या कशा आहेत तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. ही साडी मला खूप आवडली, पण दुसऱ्या साडीचा एवढा कलर आवडत नव्हता आणि वेळ खूप कमी होता. घाई गडबडीमध्ये साड्या आणावं लागल्या ह्या, त्याच्यामुळे हे पहा आम्ही अशा साड्या घेऊन आलेल्या आहे. आणि गौरींची आपल्याला अशी पूजा करायची असते. बाहेर आपण धान्यामध्ये त्यांचे मुखवटे ठेवायचे असते, तांदूळ, गहू किंवा धणे, आणि त्यांना वाजत गाजत आपल्याला तुळशीपासून ते देवघरापर्यंत किंवा जिथं आपल्याला त्यांना बसवायचं आहे तिथपर्यंत आणायचं असतं. तर अशी इथं गौराईंची पूजा केली, तिच्या बाळांची पूजा केली आणि नंतर गौराई आपण घरात घेऊन आलेलो आहे. 5 सुवासिनींनी इथं पूजा करून घ्यायची असते, नंतर त्यांना आपण घरामध्ये न्यायचं असतं. पण मी सगळ्यांचं शूट नाही करू शकत, कारण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, त्याच्यामुळं आपण काही बाकीच्यांचं घेतलेलं नाही आहे. तर पूजा वगैरे दाखवली. पहा आपले किती छान मुखवटे आहेत गौरीचे आणि त्यांचे जे बाळ आहेत त्यांचे. ही पहा तुळस आपली मी तुम्हाला दाखवली होती. आणि ते आपले दादाचा पण बड्डे होता, त्या दिवशी वाढदिवस होता गौरी यायच्या त्या दिवशी. तर आपण इथं केक वगैरे कटिंग केला. ही दीदी पहा आपले असे छापे देत आहे. आणि इथं आपण हे अगोदर तांब्यामध्ये धणे भरून ठेवले होते, म्हणजे जी लक्ष्मी आपली धनाच्या स्वरूपात, गाईगुराच्या स्वरूपात असं प्रत्येक ह्याच्यात वाजत गाजत घरामध्ये येत असते आणि आपल्याला असं धान्य वलांडत आतमध्ये यायचं असतं. असे छापे देत हळदी कुंकाचे छापे द्यायचे आपल्या घरामध्ये आणि गौरीला घेऊन यायचं. कोण आली, लक्ष्मी आली कशाच्या पायी, धनसंपताच्या पायी असं म्हणायचं. कोण आले, गौरी आली कशाच्या पायी, लेकरा बाळांच्या पायी, ढोरांच्या पायी, धनसंपताच्या पायी असं. मी पहा इथं आपण अशा गौरींना साड्या वगैरे नेसून अशा गौराई उभा केलेल्या आहेत. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आता राहिलेलं आपल्याला अजून चालूच आहे, पण मग राहिलेलं पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून आपण काय बनवले काय नाही ते सर्व जे आहे ते आपलं असं डेकोरेशन आणि गौराई उभा केलेल्या आहेत. भरपूर वेळ झालेले आहे संध्याकाळची. हा आमच्याकडे इथला गणपती आहे ना, तो उचलून इथं गौराईमध्ये ठेवतात. हे पहा आपलं संध्याकाळचं हॉटेलचं बाहेरची साईड लाईटिंग वगैरे लावलेली. इथं असं छत वगैरे दिलेलं आहे. आणि त्यांची जी राहिलेली आहे त्यांचे बाळांचं वगैरे आता आपल्याला चालू आहे कपडे वगैरे घालून, हात वगैरे बसवून. जे गौराईचे आहेत ते व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा.